अमरावती महानगरपालिका ही ड वर्ग दर्जाप्राप्त स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने या महापालिकेला निधी वितरणाला घेऊन बजेटमध्ये कुठलेही प्रावधान नसल्याने अमरावती महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाई झाली आहे। शासनाच्या नगरोत्थान योजना, जीएसटी तसेच वित्त आयोगाचे अनुदान सुद्धा वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने अमरावती महानगरपालिकाद्वारा नागरी सुविधा निर्माण करताना अडचणी निर्माण होत आहेत। अमरावती महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये प्रावधान करून सुयोग्य नवीन धोरण ठरविण्याची गरज आहे। याबाबत महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेतून चर्चा करीत असताना राज्य शासनाचं लक्ष वेधलंय। आमदार संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष सांगितले की अमरावती महानगरपालिकेकडे मालमत्ता कर, बाजार परवाना व शासनाच्या वतीने मिळणारे आर्थिक अनुदान असे काही उत्पन्नाचे स्रोत आहेत। शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता महानगरपालिकेच्या उत्पन्नातून शहरात जनसुविधा निर्माण करणे शक्य होत नाही। तसेच कंत्राटदारांची देयके, कर्मचाऱ्यांचे थकीत पगार असे प्रश्न निर्माण झाले आहेत। मुंबईसारख्या अवर्ग आणि इतरही महापालिका या नागरी सुविधांवर अवाढव्य खर्च करीत असताना ड वर्ग महापालिकांकडे उत्पन्न कमी असल्याने त्या खर्च करू शकत नाहीत। अमरावती मनपाची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून शासनाच्या निधीची अत्यंत आवश्यकता आहे। यासाठी राज्याचा अर्थसंकल्पात ड वर्ग दर्जा प्राप्त महापालिकांसाठी बजेटमध्ये निधी वितरणाबाबत प्रावधान करण्याची विनंती आमदार संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष केली आहे। पुढे बोलताना आमदार संजय खोडके यांनी सांगितले की शासनाने जकात कर बंद करून एलबीटी लागू केला। यातून महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आणि आता एलबीटी बंद करून जीएसटी कर लागू केल्यानंतर शासनाकडून जीएसटी पोटी मिळणारे अनुदान हे मागील कराच्या तुलनेत कितीतरी पटीने कमी असल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे। जेव्हा शासनाने एलबीटी बंद केला आणि जीएसटी लागू केला तेव्हा सांगण्यात आलं की एलबीटीच्या 3 वर्षाच्या उत्पन्नाची सरासरी काढून महापालिकेला अनुदान मिळणार होतं। हा प्रस्ताव अजूनही राज्य शासनाकडे आहे। स्थानिक महापालिका क्षेत्रात एलबीटीला विरोध झाला असल्याने पैसे जकात करायची 3 वर्षाची सरासरी काढून जीएसटीची तूट भरून काढण्यात यावी यासाठी अनुदान देण्याची मागणी सुद्धा आमदार संजय खोडके यांनी केली आहे। त्याचबरोबर अमरावती महानगरपालिकेला नगरोत्थान योजनेतून अनुदान वितरित होत असताना 70% भार हा शासन व 30% हिस्सा महापालिकेला द्यावा लागतो। अमरावती मनपाची आर्थिक स्थिती पाहता मनपा 30% हिस्सा देऊ शकत नाही। त्यामुळे शहरात पायाभूत सुविधांची कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे नगरोत्थान योजनेतील महापालिकेचा हिस्सा हा 30% ऐवजी 10% इतका करण्यात यावा, म्हणजेच महापालिकेला केवळ 10% भार उचलणं शक्य होणार असल्याने शासनाकडून नगरोत्थान योजनेअंतर्गत महापालिकेला अनुदान मिळेल व विकास कामे करणे सोयीचं होणार असल्याचं सुद्धा आमदार संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष स्पष्ट केलंय। शहरातील गरिबांना चांगले निवारा देण्यासाठी आणि झोपडपट्ट्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी शासनाने झोपडपट्टी पुनर्विकास म्हणजेच SRA योजना आणली आहे। अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये 56 झोपडपट्ट्या असून या भागात झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याबाबत नगरविकास मंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आलाय। याकडे सुद्धा शासनाने लक्ष देण्याची सूचना आमदार संजय खोडके यांनी केली आहे। अमरावती शहरात पायाभूत रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे पसरविण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेप्रमाणेच मुख्यमंत्री नागरी सडक योजना सुरू करण्याची मागणी आमदार संजय खोडके यांनी अधिवेशनातून केली आहे। अमरावती महानगरपालिकांच्या शाळांचा विकास करण्यासंदर्भातही बजेटमध्ये निधीला घेऊन प्रावधान करण्याची सूचना अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। आणलेला 260च्या प्रस्तावावर मी माझे मत व्यक्त करण्यासाठी आज इथे उभे आहे। सभापती महोदय, मेट्रो सिटी असतील, अ वर्ग महानगरपालिका, ब वर्ग महानगरपालिका आणि छोट्या महानगरपालिका, वर्ग महानगरपालिका याचे वेगवेगळे प्रश्न आहे। आता आपण इथं जे अ वर्ग महानगरपालिका किंवा ब वर्ग महानगरपालिकेच्या संदर्भातले जे प्रश्न आपण ऐकले, खऱ्या अर्थानं ड वर्ग महानगरपालिका जे आहे, जसं आमची अमरावती महानगरपालिका ड वर्ग, आपण पाहिलं की दिवसेंदिवस शहरी भागाची लोकसंख्या वाढत आहे। जवळपास 45% वर शहरीकरण झालेलं आहे आणि शहरीकरण होत असताना ह्या ड वर्ग महानगरपालिका आहे त्यांचं उत्पन्नाचे स्तोत्र एवढे कमी आहे की त्याच्यातून त्या महानगरपालिकेच्या सर्व ज्या व्यवस्था आहे त्या पूर्ण होऊ शकत नाही। मागे आपल्याला जर आठवत असेल तर नागपूरला एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी मुख्यमंत्री नागरी सडक योजना म्हणून जाहीर केली होती, परंतु त्या योजनेला आत्तापर्यंत कधीही बजेट प्रोव्हिजन करण्यात आलेली नाही। आणि आपण जर पाहिलं तर या ड वर्ग महानगरपालिकेचं टॅक्समधून, बाजार परवान्यामधून किंवा वित्त आयोगाचे जे आपल्याला पैसे येतात त्याच्यातून पूर्ण खर्च भागवणं किंवा त्या शहराचं डेव्हलपमेंट करणं शक्य होत नाही। आणि त्यामुळं
या महानगरपालिकेला बजेटमधून किंवा नवीन काहीतरी त्याच्यासाठी धोरण आखण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. नाहीतर आमच्यासारख्या ड वर्ग महानगरपालिकेमध्ये आज जी परिस्थिती आहे की वर्षभर कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देऊ शकत नाही, त्यांचे आमचे कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहे त्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थानं शासनाने ज्या छोट्या महानगरपालिका आहे ड वर्ग क वर्ग याच्यासाठी नवीन धोरण आखण्याची गरज आहे. आपण इकडे पाहतो की मुंबई महानगरपालिकेत पैसे कसे खर्च होऊन राहिले किंवा भ्रष्टाचार किंवा आमच्या इकडे प्रश्न आहे की आमच्या महानगरपालिकेला पैसे नसल्यामुळं तिथं ताण पडतो आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला नवीन धोरण या छोट्या महानगरपालिकेसाठी करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आपण पाहतो की नगरोत्थानचे जे पैसे आपण महानगरपालिका नगरपालिकांना देतो, आता तो GR नगरोत्थानचा जो GR आहे तो महानगरपालिकेसाठी आहे, तो सर्वच अ वर्ग ब वर्ग क वर्गसाठी सर्वांसाठी आहे आणि तिथं जो GR आहे त्या GR मध्ये 70% पैसे शासनाचे आणि 30% त्याला मॅचिंग ग्रँट द्यायची आहे, ती महानगरपालिका द्यायची. आता आमच्या छोट्या महानगरपालिका 30% ग्रँट देऊ शकत नाही, म्हणून ते पैसे आमच्या महानगरपालिकेला भेटत नाही आणि ज्या महानगरपालिकेजवळ पैसे आहे त्याच महानगरपालिकेकडे हे पैसे जातात. आम्ही मागं 2-3 वेळा आम्ही सातत्याने हे मांडत आहे की हा जो GR आहे नगरोत्थानचा GR, तिथं खऱ्या अर्थानं ह्या ज्या छोट्या महानगरपालिका आहे त्याच्यासाठी 10% त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते 10%वर आणावं आणि जवळपास 90% पैसे जे आहे ते महानगरपालिकांनी बेअर करावे, अशी ही आमची शासनास विनंती आहे. आपण जर पाहिलं तर आपल्याला एक GSTमधून उत्पन्न, कारण की ज्यावेळेस आपण टॅक्स घेणं किंवा ऑक्ट्राय वगैरे बंद केला तर ऑक्ट्राय बंद केला तर त्याच्यानंतर LBT आणला. आता LBT 2-3 वर्ष चालू असताना आपण नंतर LBT बंद केला आणि GST आला. GST आल्यानं येताना राज्य शासनाने असं म्हटलं होतं की LBTचं 3 वर्षाचं जे उत्पन्न आहे त्याची सरासरी काढून आम्हाला ते महानगरपालिकेला तुम्ही पैसे देत होते. परंतु त्या LBT ज्यावेळेस लागू केला त्यावेळेस पूर्ण राज्यातल्या नगरपालिका महानगरपालिकेचा त्याला विरोध होता, कारण की त्याच्यातून पैसे वसूल होत नव्हते. आणि त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं की आमचे हे 3 वर्षाचं ते अकाउंट आपण LBTचं म्हणता ते LBTचं 3 वर्षाचं अकाउंट न घेता ऑक्ट्राचे आमचे मागचे 3 वर्ष जे होते त्याची सरासरी काढून आम्हाला GST द्यायला पाहिजे. आणि तो GST आम्हाला दिला तर खऱ्या अर्थानं, कारण की अजूनही ती केस आमचा प्रस्ताव अजूनही राज्य शासनाकडे आहे आणि राज्य शासनाने त्याला आमची जी मागणी आहे की ऑक्ट्रायचा जो 3 वर्षाचा रेशो आहे त्या प्रमाणात आम्हाला GST लागू करावा. त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या ड वर्गाच्या आमच्या इथं आता जवळपास शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असताना महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे त्या महानगरपालिकेला बजेटमधून आपल्याला पैसे भेटत नाही. DPTCमध्ये त्या महानगरपालिकेच्या शाळेला हेड नाही आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं या सर्व योजनेसाठी राज्य शासनाने या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी नवीन हेड ओपन करून महानगरपालिकेच्या शाळेला खऱ्या अर्थानं मदत करण्याची गरज आहे. कारण की आज जर आम्ही अमरावती महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहे आमच्या जवळपास हाऊसफुलचे बोर्ड लागतात, तिथं आम्ही CBSE चालू केलं, इंग्लिश चालू केलं, परंतु आज अशी परिस्थिती आहे की तिथं ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या सुविधा देण्यात आम्ही त्या बिल्डिंग्स बांधण्यात किंवा त्या बाकी इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील, मुलांना कपडे असतील, हे देण्यासाठी आमची महानगरपालिका सक्षम नाही. आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं महानगरपालिकाच्या ज्या शाळा आहे त्याच्यासाठी महानगरपालिकेच्या नगरविकासकडून त्याच्यात बजेटरी प्रोव्हिजन करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आमचा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न अमरावती महानगरपालिकेचा जवळपास 19/11/2019ला विकास आराखडा अमरावतीचा पूर्ण तयार होऊन इथे मंत्रालयामध्ये आला आणि जवळपास 7 वर्ष झाले त्या विकास आराखड्याला मंजुरात नाही मिळत आहे. आणि 7 वर्षापासून आमचा जो पूर्वीचा जो विकास आराखड्याचे जे रिझर्वेशन होते तेही काम करू शकत नाही आहे आणि नवीन जो विकास आराखडा करून पाठवला त्यालाही जवळपास 7 वर्षापासून मंजुरात मिळाली नाही आहे. माझी शासनाला विनंती आहे की जो विकास आराखडा आपल्याकडे आलेला आहे 7 वर्षापासून जो पेंडिंग आहे त्याला खऱ्या अर्थानं
मंजुरात देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे एक विषय आमचा SRAच्या संदर्भात आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून आलो. आमच्या शहरामध्ये जवळपास 56 झोपडपट्ट्या आहे आणि त्या 56 झोपडपट्ट्यामध्ये जवळपास आता तिथं SRAच्या स्कीम होऊ शकतात. आम्ही 2 वेळ प्रश्नी मांडला, माननीय मंत्री महोदयांनी त्याला कन्सेंट दिला, परंतु ती योजना आमच्या इथं अजून काही चालू झाली नाही. माझी शासनाला आपल्यामार्फत ही विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये अमरावती महानगरपालिकेमध्ये ज्या झोपडपट्ट्या फिजिबल होऊ शकतात तिथं तो SRAचा प्रोजेक्ट अमरावतीमध्ये चालू करावा ही विनंती करतो आणि सभापती महोदयांचे आभार मानतो की आम्हाला माझे शब्द म्हणजे मांडण्याचा जो वेळ दिला त्याबद्दल आपले आभारी आहे. धन्यवाद.